पायल व तेजसच्या लग्नाला बरीच वर्षे झालेली होती, पण त्यांना अजून बाळ झालेलं नव्हतं. या विचाराने पायल नेहमीच त्रस्त असायची. आई होण्याचे सुख तिच्या नशिबात आहे की नाही या विचारात हरवून जायची. पण एक दिवस अचानक तिला कळलं की ती आई होणार आहे. तो दिवस तिच्या आयुष्यातील खूप जास्त खास होता. ती आता खूप खुश होती, पण तेजसला मात्र याचा काहीच आनंद नव्हता. पायल व तेजसचे लग्न झाले तेव्हा ते दोघेजण खूप खुश होते, आनंदात होते. सुखी जीवनाची स्वप्ने दोघांनी पाहिली होती. दोघेही एका शहरात राहायचे. लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी आई-वडील होण्याचे ठरवले. पण आई-वडील होण्याचे सुख त्यांना अनुभवता आले नाही. त्यांनी बाळ होण्यासाठी खूप प्रयत्न केले, दवाखान्यात चांगली ट्रीटमेंट देखील घेतली, पण कशाचाच काहीच फायदा होत नव्हता. तेजससुद्धा आता कंटाळलेला होता. कोणत्याच गोष्टींचा काहीच फरक पडत नसल्यामुळे निराश झाला होता. पायलसुद्धा नेहमीच उदास असायची. तिला देखील वाटायचं की आपण देखील आई व्हावं. शेजारच्या मैत्रिणी, बालपणाच्या मैत्रिणी सर्वजण आई झाल्या होत्या. पण आपल्याच नशिबात का आईपणाचं सुख नाही, असा विचारात ती नेहमी हरवून जायची. आई होण्यासाठी ती तरसत होती. आणि एक दिवस अचानक तिला समजलं की ती आई होणार आहे. तो दिवस तिच्या आयुष्यातील खूप खास दिवस होता. तेजस ऑफिसवरून घरी आल्यानंतर ही सर्वात बातमी तिने तेजसला सांगितली. पण तेजसच्या चेहऱ्यावर मात्र काही खास हावभाव नव्हते. ते पाहून तिला खूप वाईट वाटले. पण कामाचे टेन्शन असेल, कामाचा काहीतरी ताण असेल म्हणून असे ते वागत असतील, यामुळे पायलने सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले आणि हा आनंद साजरा केला. हळूहळू दिवस जात होते. पायलने हा आपला आनंद सर्व आपल्या जवळच्या नातेवाईकांसोबत, मैत्रिणींसोबत व्यक्त केला. ती खूप जास्त खुश होती, हे सर्वांनाच माहीत होतं. जेव्हा दवाखान्याला जायची वेळ यायची तेव्हा तेव्हा तिला एकटीला जावं लागायचं, कारण की तेजस नेहमीच काही ना काहीतरी कारण काढून टाळाटाळ करायचा. त्यामुळे ती दवाखान्यात देखील एकटीच जायची. असे हे वागणे तेजसचे दिवसेंदिवस वाढत चाललेले होते. पायलला हे सर्व लक्षात येत होतं, पण ती आपण आई होणार ही भावनाच तिला सुख देत होती आणि ती त्याकडे दुर्लक्ष करत होती. ती आपल्या बाळाच्या पुढच्या भविष्याबद्दल विचार करायची. काही दिवसात आपलं बाळ आपल्या हातात असेल, आपण त्याच्यासोबत खूप खेळू, मस्ती करू, या विचारानेच पायल नेहमीच सुखावली जायची. लग्नाच्या इतक्या वर्षांनी ही आनंदाची बातमी मिळाली होती. त्यामुळे ती इतर कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करायची व नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायची. आणि राहिला प्रश्न तेजसच्या वागण्याचा, तर तिला वाटायचे की बाळ जन्माला आल्यानंतर त्याला पाहून तेजस नक्की आनंदित होईल, सर्व काही अगदी छानच होईल. या विश्वासाने पायल आई होण्याचे एक एक टप्पे पार पाडत होती. आई पण होण्याचे सुख अनुभवत होती. ती खूप आनंदात होती, कारण ती इतक्या दिवसांनी आई होणार होती. पण इकडे तेजस मात्र काहीतरी वेगळंच त्याचं चालू होतं. त्याच्या ऑफिसमध्ये एक नवीनच जॉईन झालेली एका तरुणीकडे तेजस आकर्षित होत होता आणि ती तरुणीसुद्धा केवळ पैशासाठी तेजसचा वापर करत होती. हळूहळू त्या दोघांची जवळीक वाढू लागली. दोघेही आता ऑफिस सुटल्यानंतर बाहेर फिरू लागले. याआधी नेहमी तेजस लवकर घरी परत यायचा, पण हल्ली तेजसला यायला देखील खूप घरी उशीर व्हायचा. पायल त्याची वाट पाहत बसायची जेवणासाठी आणि मग शेवटी कंटाळून तीसुद्धा जेवून घ्यायची. पण तेजसला त्याचे काहीच वाटायचे नाही. दिवस असेच हळूहळू जात होते. आता तेजस पायलला माहेरी बाळंतपणासाठी सोडून आला होता. त्यामुळे तो घरी एकटाच होता. तरी देखील पायल त्याची नेहमीच फोन करून चौकशी करायची. तो जेवला की नाही हे नेहमी विचारायची. तो कसा आहे की नाही हे देखील विचारायची. पण तेजस मात्र आपल्या पत्नीची कधीही स्वतःहून चौकशी करायचा नाही. एक दिवस पायलला हा त्रास होत असल्यामुळे ती दवाखान्यात ॲडमिट झाली. काही तासातच ती आई झाली. तिला मुलगा झाला होता. हा आनंद तिच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा होता व अनमोल होता. त्यानंतर काही तासानंतर तेजससुद्धा तिला पाहण्यासाठी व आपल्या बाळाला पाहण्यासाठी आला. 1-2 दिवस तेथे थांबून तो तेथून निघून गेला. पायलला माहेरी थांबून 2 महिने पूर्ण झाले होते
आता तिला असं वाटत होते की तिने आपल्या घरी जावं. यासाठी तिने तेजसला फोन देखील केला आणि त्याला सांगितलं की आपण मला घरी घेऊन जावे. पण तेजस बोलला की नको, आणखीन काही दिवस तेथे आराम कर, तुला चांगला आराम भेटेल. तेजसचे बोलणे ऐकून पायलने सुद्धा तेथे आणखीन काही दिवस मग आराम करायचे ठरवले आणि त्यानुसार ती तिथेच थोडे दिवस राहिली. पण थोड्या दिवसातच पायलने पुन्हा तेजसला सांगितले की आता 3 महिने पूर्ण झाले आहेत, तर मी आता तिथे नक्कीच येऊ शकते. पण तेव्हा देखील तेजसने टाळाटाळच केली व तिथेच राहण्याचा सल्ला तेजसने पायलला दिला. पायलचे मन काही तिथे राहत नव्हते. तिला आपल्या घरी जाण्याची ओढ लागली होती. आपल्या बाळाला घेऊन आपल्या घरी कधी जाऊ असं तिला वाटत होतं. त्यामुळे तिने एक दिवस अचानक न सांगता घरी जाण्याचे ठरवले आणि एके दिवशी ती घराजवळ पोहोचली. दारात उभी राहिली आणि तिने बेल वाजवली. पण आतून कोणीच दरवाजा उघडला नाही. ती बराच वेळ तिथे उभी होती. थोड्या वेळाने दरवाजा उघडला गेला. पण तिथे तिला एक लेडीज पाहायला मिळाली. पायलला खूप जास्त आश्चर्य वाटले. तिने पटकन आतमध्ये प्रवेश केला आणि विचारलं, तू कोण आहेस? त्यानंतर पटकन तेजसही तिथे आला. पायलला असं अचानक पाहून तेजसला तर खूपच मोठा धक्का बसला. तर तेजस तरी देखील स्वतःला सावरतो आणि बोलू लागला की ही आमच्या ऑफिसमध्ये काम करणारी मुलगी आहे. ती शहरात नवीन आहे. त्यामुळे तिची राहण्याची दुसरीकडे सोय झालेली नव्हती. त्यामुळे मी तिला इथे घेऊन आलेलो आहोत. तरी देखील पायल बोलली की तुम्ही मला हे आधी सांगायला हवं होतं. पण तेजस बोलला की हो, मी तुला सांगणारच होतो. पण तू अशी अचानक आलीस ना, त्यामुळे असा गोंधळ झाला. त्यावर पायलने सुद्धा समजूतदारपणा दाखवून त्या स्त्रीशी ती बोलू लागली की ठीक आहे ताई, तुम्ही इथे राहू शकता. गेस्ट रूम आमची खालीच आहे. हे ऐकून आता त्या दोघांनाही थोडा दिलासा वाटला आणि त्यानुसार ती तिथेच राहू लागली. त्यांच्याच घरी राहू लागली. तेजस आता जास्त खुश होता, कारण पायल आणि पूजा एकाच छताखाली राहत होत्या. हळूहळू काही दिवस गेले, काही महिने गेले आणि एके दिवशी पूजाला आणि तेजसला एकत्र पायलने पाहिले. त्या दिवशी तिला खात्री पटली की नक्कीच आपला विश्वासघात होत आहे. तरी देखील ती शांत येऊन आपल्या रूममध्ये एकटीच रडत बसली. आपल्या बाळाकडे पाहून तिने एक निर्णय घेतला की घर सोडण्याचा. पण तिने पुन्हा विचार केला की हे घर तर माझा हक्काचं आहे. मी तर लग्न केलेलं आहे आणि मी घर का सोडावं? आणि घर सोडायचेच असेल तर त्या पूजाला सोडावं लागेल. असा विचार करून ती गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी झाली तेव्हा पायलने पूजाला स्पष्टपणे सांगितले की तू तुझी राहण्याची सोय दुसरीकडे पाहू शकतेस. पण पूजा या गोष्टीसाठी तयार झाली नाही. तेव्हा अचानक तेजस आला आणि तेजससुद्धा बोलू लागला की नाही, ती इथेच राहणार आहे. हे ऐकून मात्र पायलला खूपच जास्त वाईट वाटले. तरी देखील पायल बोलू लागली की नाही, ती आता इथे राहू शकत नाही. पण तेजसने पायलला गप्प केले. पण पायल बोलली की हो, मला माहिती आहे की तुम्हा दोघांचं काय चालू आहे. त्यामुळेच तुम्ही तिला जाऊ देत नाही आहात. हे ऐकून तेजस पटकन पूजाजवळ गेला आणि बोलला की हो, आम्ही दोघंही लग्न करणार आहोत. त्यामुळे तू मला आता घटस्फोट दे आणि आम्हाला मोकळं कर. आम्ही दोघं लवकरच लग्न करू. तेजसचे ते बोलणे ऐकून पायलला खूप जास्त वाईट वाटले. तेजसने पायलला घटस्फोटाचे पेपर दिले आणि या नात्यातून मुक्त करण्यासाठी सांगितले. आपल्याच घरात आपली किंमत, महत्त्व नसल्याचे पाहून पायल घटस्फोटासाठी तयार झाली. पायलने सुद्धा मागचे सगळे विसरून आता खंबीरपणाने जगण्याचे ठरवले. ती आता माहेरी राहायला गेली होती. तिने कायदेशीररित्या घटस्फोट देखील आता घेतला होता. दोघेही आता वेगळे झाले होते. पायल आता तिच्या माहेरी राहत होती. ती आपल्या मुलाचा सांभाळ आता तिला एकटीलाच करावा लागणार होता. त्यामुळे तिला नोकरी शोधल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. पण आपल्या छोट्या बाळाला सोडून जायचं कसं असा प्रश्न तिच्यामागे नेहमीच असायचा. आपण पायलची आई खूप समजूतदार होती. तिने पायलला सांगितले की तू निर्धास्तपणे नोकरीला जाऊ शकतेस. मी तुझ्या बाळाचा सांभाळ नीट करेल. हे ऐकून पायलला सुद्धा खूप छान वाटलं. तिने नोकरी करण्याचे ठरवले आणि ती एका चांगल्या कंपनीत नोकरीला देखील लागली.
काही दिवस झाले आता ती चांगली रुळली होती. आता तिने ठरवलं होतं की जवळपासच्याच एका ठिकाणी रूम घ्यायची, म्हणजे ते आरामात तिथे राहू शकते. बाळ व आई देखील तिथे राहू शकतात. यासाठी तिने जवळच्या ठिकाणी रूम घ्यायचे ठरवले. त्यानुसार ती राहायला गेली. काही दिवस खूप छान चांगले चालू होते. त्या दरम्यान तिची पंकजशी ओळख झाली. पंकज हा एक खूप चांगला व्यक्ती होता. तो नेहमीच पायलला मदत करत असायचा. घर बघण्यासाठी असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी असो, पंकज पायलला नेहमीच सपोर्ट करायचा. दोघांची छान मैत्री देखील झाली होती. पायलचा भूतकाळ त्याला चांगलाच ठाऊक होता. एके दिवशी ते दोघेही कामानिमित्त स्कूटीवरून जात असताना पायलच्या पतीने म्हणजेच तेजसने त्यांना पाहिलं होतं. त्यांना पाहून तेजसला खूप जास्त चीड आली होती. आपली पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत किती आनंदात आहे हे त्याला पाहवत नव्हतं, कारण तो स्वतः खूप दुःखी झालेला होता. पायल गेल्यानंतर त्याने पूजाशी लग्न तर केलं होतं, पण तो तेथे सुखी नव्हता. कारण पूजा घरातील कोणत्याच कामाकडे लक्ष देत नसायची, ना तेजसकडे तिचे फारसे पत्नी म्हणून लक्ष असायचे. फक्त पैसे घ्यायची आणि चैनीत राहायची, आरामात राहायचं एवढंच तिला माहिती होतं. सतत खर्च, शॉपिंग या सर्व गोष्टींमुळे तो आता खूप वैतागलेला होता. त्यामुळेच आपल्या पहिल्या पत्नीला म्हणजेच पायलला एका दुसऱ्या परपुरुषासोबत पाहून त्याला खूप संताप आला. आता तेजसने ठरवले की पायल कुठे राहते आहे, काय करते आहे हे शोधून काढायचं आणि त्याने एक दिवस सर्व माहिती जमा केली आणि त्या माहितीनुसार तो पायलच्या कामाच्या ठिकाणी पोहोचला. तेजसला असं अचानक पाहून पायलला धक्काच बसला. तो इथे काय करत आली आहे, कशासाठी आला आहे यासाठी विचार करू लागली. तेजसने जेव्हा पायलला पाहिलं तेव्हा तो पाहतच राहिला, कारण की तिच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास होता. तिचे राहणीमान आता बरेचसेच बदललेले होते. ते पाहून तो तिच्याकडे पाहतच राहिला. तेव्हा पायलने त्याला विचारलं की तू इथे का आला आहेस. तेव्हा तो सांगू लागला की मी माझ्या मुलाला भेटण्यासाठी आलो आहे. पण पायल बोलली की इतक्या दिवसात बरं तुला आठवण नाही आली तुझ्या मुलाची, आणि आज असा अचानक असं काय झालं आहे की तुला तुझ्या मुलाची आठवण येत आहे. तेव्हा तेजस बोलला की का, मला माझ्या मुलाची आठवण येऊ शकत नाही का. माझा पूर्ण हक्क आहे त्याच्यावर, मी त्याला कधीही भेटू शकतो. त्यावर पायल बोलली की हो, तू भेटू शकतोस, कायदा तुला तशी मान्यता दिली आहे, पण तो माझा मुलगा आहे. खरं तर तेजसला पायलला भेटायचं असतं, पण तो त्याच्या मुलाचे बहाणे करून आलेला असतो. दोघांमध्ये थोडासा वाद होतो आणि तो तेथून निघून जातो. पायल मात्र घाबरलेली असते. हा आता आमच्या आयुष्यात काय करत आहे, तो आम्हाला काही करणार तर नाही ना याची तिला काळजी वाटू लागते. आणि ह्याचा हेतू काय असेल या विचारात ती हरवून जाते. काही वेळाने पंकज तिथे येतो. त्याला पाहून पायल थोडी निर्धास्त होते. पंकज तिला विचारतो की काय झालं आहे, तू एवढी टेन्शनमध्ये का दिसत आहेस. त्यावर पायलने पंकजला घडलेला सर्व प्रकार सांगितला. पंकजने पायलला धीर दिला आणि बोलला की तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. खरं तर पंकज मी आधीच पायलला खरं तर पंकजने आधीच पायलला लग्नासाठी मागणी घातलेली असते. पण पायलला भीती वाटत असते की तिचे लग्न झालेले असताना पंकजचे घरचे तिला स्वीकारतील की नाही, तिच्या बाळाचा ते स्वीकार करतील की नाही या दडपणाखाली तिने पंकजला होकार दिलेला नसतो. पण आज तिला जाणीव होते की एका जीवनसाथीची जीवन जगत असताना किती गरज असते. यापुढचे आयुष्य सुरक्षितपणे जगायचे असेल तर एक खंबीर आणि प्रामाणिक व्यक्तीची सोबत असणे किती महत्त्वाचे आहे हे तिला पटतं. आणि मग आईसोबत बोलते, पंकजची भेट घडवून आणते. पंकजच्या घरातील पायलच्या घरातील सोबत भेटतात, एकमेकांशी संवाद साधतात आणि मग सर्वांच्या संमतीने लग्नाचा निर्णय घेतात. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.